मित्रांनो, या जेवायला हे बघा, भजे, दही, मेथीची भाजी, पोळ्या. चाललंय जेवण आता आमचं. या तुम्ही पण जेवायला. जरा सकाळी शेतामध्ये आलेलो आहे, आता जेवण करायचं आणि कामाला लागायचं. ह्याच्यात साखर टाकली काय? नाही ना. दही संध्याकाळी. बघा, या साईडला आलेलो आहे, शेतामध्ये आलेलो आहे आम्ही सकाळी. आता सकाळचे 8:30 वाजलेले आहे. आमचे जेवण चाललेले आहे. तर भजी आणलेले आहेत. हे बघा, ही भजी आणलेली, मेथीची भाजी, दही, पोळ्या आणि ह्याच्यात साखर आहे दह्यात टाकायला आणलेली. सगळं आहे पण पाऊस नाही. सगळं आहे पण पाऊस नाही, त्याच्यामुळे जरा पाऊस नसल्यामुळे दुःखी थोडा अडचण असल्यामुळे. आली. हे बघा माझं कसे झालेले आता. शेळ्या आपल्या हे शेळ्या आता बाहेर सोडलेले. हे असं परिसर आहे. असा परिसर आहे, पण सगळा सुकला परिसर आता पाऊस नसल्यामुळं. हे बघा, असे माल. हे असं आमचं पळसाचं झाड आहे आणि हे आपट्याचं झाड आहे. तर याच्यामध्ये लिंबाचा एक फोकारा आहे भारी. हे बघा, ही एकच मुळी लिंबाची. तर याच्यापासून आम्ही त्याला बांधलेलं आहे वर, आणि त्याला वर असं काढून दिलं. एकच फोकारा आहे, लांब आहे, पण त्याला शेळ्या ठेवीना आता. यायला लागले मागं त्याचे आता. मित्रांनो, पाऊस नसल्यामुळं असं जीव लागत नाही शेतामध्ये आता. कारण की माल सुका लागले, गवत सुका लागलं, सारख्या सुका लागल्या, सोयाबीन सुका लागल्या. सगळं विचार पडला आहे पाऊस. आता या वर्षी जर असा राहिला तर शेतकऱ्याचं कसं होईल, कसं दाखायचं. आता सगळा जो होता नव्हता पैसा शेतामध्ये आणून टाकला. खत घेतलं, त्याच्यानंतर तुरीचे आपलं सोयाबीन, सरकीचे बॅगी विकत घेतल्या. सगळा पैसा आपण आता खर्च केलेला आहे आणि पाऊस वाट पाहायला लागला. पाऊस म्हणजे पडायला लागला आता. दुसरीकडे पडलाय, पुढं राहिला, पण आता आपल्याकडे इकडं नाही. आमच्या बाजूला झाला, पण येईनच आता. त्यालाच काळजी, आपल्या काळजीने काय होणार. जरा आज वातावरण चेंज झालेलं आहे, थंडगार वातावरण आहे. सांगितलेलं आहे पाऊस येईलच बहुतेक आज उद्याचा. तुमचं झालं का जेवण मित्रांनो? नक्कीच कमेंट करा. तर आता जेवण करून घेतो. आम्हाला थोडं खुरपायची 1-2 तास राहिलेले तेवढे. हे इकडं आमचं खुरपाचं राहिलेलं आहे 2-3 तास. तर आता आम्ही जेवण करून इकडे जाणार आहे. किती झाली? 2:45. तर मित्रांनो, आता जेवण करतो आणि लागतो कामाला. असेच व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला. जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. धन्यवाद.